देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये, असेन धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्री हरी गीती गाईन गे माये. ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, वृत्त्यार्तिहं प्रणतपाल भवाब्दिपोतं, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकार. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, वृत्ती उदारा सोपान देवा, सोपान देवा, वृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये, असेन धनिवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायीन गे माये. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे आज या ठिकाणी वैकुंठवासी नामदेव बुवा खुटारीकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुरू असलेला हा भव्य दिव्य असा संगीत सेवा महोत्सव, त्यांचा सर्व परिवार, श्रीयुत श्री मनोहरजी, श्री वैभवजी आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देगलोरकर यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या कृपाशीर्वादाने, परमपूज्य परम आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्यातील आजची ही कीर्तनाची सेवा आहे. परिवाराच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आल्यानंतर हे वातावरण पाहिलं. समोर बसलेल्या श्रोते मंडळीमध्ये असलेली सगळी महाराज मंडळी, टाळ घेऊन असलेली सगळी महाराज मंडळी, हे वातावरण पाहिल्यानंतर कोणता अभंग घ्यावा, मी तुकोबारायांचा अभंग ठरवून आलो होतो. पण तो या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर माऊलींचा अभंग घ्यायला हरकत नाही असं मला वाटलं. कारण माऊलींचे जे अभंग आहेत ते म्हणायला थोडेसे अवघड आहेत आणि त्यापेक्षाही चिंतन करायला जास्त अवघड आहेत. विठ्ठल विठ्ठल काही ठिकाणचं वातावरण असं असतं, अवघड जरी गोष्ट असली तरी ती आपल्याकरता सोपी होऊन जाते. न चिंतन केलेलं बऱ्याच ठिकाणी चिंतनात येत असतं किंवा डोक्यात येतं, कारण त्या ठिकाणचं वातावरण तसं असतं. काही ठिकाणचं वातावरण असं असतं, चिंतन करून गेलेलं सगळं विसरून जातं.
आणि या ठिकाणी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल. नुकताच माऊलींचा समाधी सोहळा झालेला आहे आणि समाधी सोहळ्यामध्ये आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा जो मुक्ताबाईचा फड आहे, यावर्षी याच अभंगावर सेवा करण्याचा मला योग प्राप्त झाला. तिथे सुद्धा सगळी महाराज मंडळी असतात. टाळ घेऊन आमचे परमपूज्य गुरुवर्य बोधेबाबा असतात. यावर्षी टाळ घेऊन परमपूज्य गुरुस्थानी असणारे पांडुरंग महाराज घोले सुद्धा होते. आणि म्हणून त्या वातावरणामध्ये कोणता अभंग घ्यावा हा माऊलींचा अभंग घेतला होता. इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटलं तोच घ्यावा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला जो काही अनुभव आला तो अनुभव या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. विठ्ठल या ठिकाणी अभंगाच्या पूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. हे जे आयोजन आहे ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी पुण्य केलेलं असलं पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये भजन केलं आणि भजन ही भगवंताला प्रिय असणारी साधना आहे. आणि म्हणून आज अनेक वर्ष झाली त्यांच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे याचा विचार सांगताना तुकोबारायांनी असं म्हटलंय, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, भगवंताचं आपल्याला स्मरण करून देतो तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ दाता. श्रीमद भागवतामध्ये गोपींनी जे काही गोपी गीत गायलंय त्याच्यामध्ये भगवंताच्या कथेचं वर्णन केलंय. जे कोणी भगवंताची कथा करतात करवतात जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दाते ते आहेत असं म्हटलंय. श्लोक असा आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. गोपी भगवंताला हात जोडून सांगतात, हे देवा, तव कथामृतम तप्त जीवनम. तुमची जी कथा आहे, तुमचं जे कीर्तन आहे ते अमृत आहे.
संसाराने तप्त झालेल्या जीवाकरता अमृत जर काय असेल तर भगवंताची कथा आहे, कीर्तन आहे. श्रवण मंगलम, ऐकल्याबरोबर माणसाचं मंगल करून देतात. इतर साधनं केल्यानंतर काही दिवसांनी मंगल होतं, चांगलं होतं, पण या कारणाने ऐकायचं आणि लगेच मंगल करणारी भगवंताची कथा आहे. कल्मशापहम म्हणजे दोष निवृत्त करणारी भगवंताची कथा आहे किंवा कीर्तन आहे. ऐकल्याबरोबर माणसाचे दोष निवृत्त होतात, ऐकल्याबरोबर मंगल प्राप्त होतं. आणि म्हणून श्रवण मंगलम श्रीमदाततम. पुढे असं म्हटलंय, भुवी गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. जे लोक तुमची कथा करतात किंवा करवतात ते जगामध्ये सगळे श्रेष्ठ दानी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. बाबांची ती पुण्याई असली पाहिजे. ज्ञानोबारायांचा अभंग मी निवडलेला आहे. ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये आपला अनुभव सांगितलेला आहे. अनुभव आणि अनुवाद यांचा समन्वय म्हणजे संतांचं जीवन. काही ठिकाणी अनुभव असतो पण अनुवाद करण्याकरता ते जगामध्ये येत नाही. काही ठिकाणी अनुवाद असतो पण अनुभव असेलच सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातली प्रसिद्ध घटना आहे. जेव्हा देव भेटीची तळमळ निर्माण झाली, ती तळमळ माणसाला गप्प बसू देत नाही बरं का. इकडे प्रवचनाला जा, इकडे कीर्तनाला जा. स्वामी विवेकानंद जिथे प्रवचन असायचं तिथे जायचे. प्रवचन संपलं की त्या प्रवचनकाराला धरायचे. ज्या देवाबद्दल तुम्ही 2 तास बोलले त्या देवाचा तुम्हाला अनुभव आलाय का असं विचारायचे. आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा म्हणतात, आपलं भाग्य आपल्याला असा भेटत नाही कोणी विचारणार. हो, पण ते विचारायचे. विचारल्यानंतर जे काही सांगणारे असायचे ते सांगायचे, आम्ही सांगतो पण अजून आम्हाला त्याचा काही अनुभव आला नाही. मग का सांगता? अनुभव येण्याकरता सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं उत्तर मिळालं की स्वामी विवेकानंद दुसरीकडे जायचे. पुन्हा त्यांना विचारायचे. शेवटी त्यांना त्यांचे गुरु भेटले. काय त्यांचं नाव? श्री रामकृष्ण परमहंस. दिसायला सामान्य होते. त्यांना प्रश्न विचारला, ज्या देवाबद्दल तुम्ही बोलताय त्या देवाचा सगळा काही अनुभव तुम्हाला आला का? हसले. कारण अनुभव हा सांगता येत नाही बरं का. आणि सांगितलं तर तो अनुभव राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण अनुभवाला शब्द चिकटावला का तो अनुभव राहत नाही. बरोबर आहे. श्रुती सांगते, यस्य मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. श्रुती माता बोलते, उपनिषद बोलतं, जो म्हणतो मी देवाला जाणलं त्याने अजून जाणलंच नाही. आणि जो म्हणतो मी देवाला जाणलं नाही त्यानेच खरं जाणलं. नदीच्या पाण्यात एखादा म्हणतोय मी बुडालो, अजून बुडालाय का? आणि जर बुडालाय तर तो सांगेल का? बुडाला तो सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वामी विवेकानंदांना ते हसायला लागले. विवेकानंद म्हटले, अहो सांगा ना तुम्हाला देवाचा अनुभव आलाय का? तेव्हा मग मात्र बोलले. म्हटले, तू विचारतोस खरं तर सांगायचं नाही पण सांगतो. पहिल्यांदा मी देवाला पाहतो आणि मग तुला पाहतो. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगात या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. आले अंगात या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभव आले
माणसाला तेव्हाच वजन प्राप्त होतं जेव्हा अनुवादाच्या बुडाशी अनुभव असतो. एखाद्याला अनुभव नाही, जर तो सांगायला लागला तर त्याचा एवढा परिणाम होत नाही. आपल्याला प्रसिद्ध घटना माहिती एकनाथ महाराजांच्या जीवनातली. एका बाईचा मुलगा खूप गोड खायचा म्हणून त्या बाईला दुसऱ्या कोणत्या तरी बाईने सांगितलं, तू एकनाथ महाराजांच्याकडे मुलाला ने, म्हणजे त्याचं एकनाथ महाराजांचा मुलगा ऐकेल. तळमळ होती. बाईला वाटलं आपला मुलगा बरा झाला पाहिजे म्हणून पैठणला घेऊन आल्या. एकनाथ महाराजांना सांगितलं, माझा मुलगा फार गोड खातो, याला तुम्ही काहीतरी सांगा. एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाई याला पुढच्या एकादशीला घेऊन या. बाईला असं वाटलं या एकादशीला मुहूर्त नाही म्हणून पुढच्या एकादशीला सांगितलं. ठीक आहे, पुढच्या एकादशीला. दुसऱ्या एकादशीला बाई घेऊन आल्या. मुलाला नाथ महाराजांनी जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळ आजपासून गोड खायचा नाही. बाई जा तुमच्या मुलाला घेऊन. बाई म्हटल्या, महाराज एवढंच जर सांगायचं होतं तर 15 दिवस का लावले हो? गेल्या एकादशीला मुलाला घेऊन आले होते. एकनाथ महाराज म्हटले, बाई त्याचं असं आहे, गेल्या एकादशीला मीच गोड खात होतो, 15 दिवस बंद केला आणि मग याला सांगितलं, आता याच्यात फरक पडेल. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, आपलं 3रं लग्न उरकून ब्रह्मचर्यावर व्याख्यान द्यायला निघाला. त्याचं कोणी ऐकत नाही बरं का. लोक ऐकतात पण तात्पुरतं ऐकतात, मनोरंजन म्हणून ऐकतात. कशा करता मी सांगतोय, अनुभव आणि अनुवाद यांचा समन्वय म्हणजे संतांचं जीवन. ज्ञानोबारायांना जो अनुभव आला तो ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये सांगितलाय. आणि अनुभव फार महत्वाचा सांगितलाय. आपल्या मनाविषयी अनुभव सांगितलाय, मन स्थिर झाल्याविषयी अनुभव सांगितलाय. परमार्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर ते मन आहे. जीवनात सगळ्यात महत्वाची गोष्ट मन आहे बरं का. आपल्याला सुखदुःख निर्माण करणारं, सुखदुःख देणारं जर काय असेल तर शरीर नाही, मन आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये एक भिक्षुगीत नावाचं आख्यान आलेलं आहे. फार सुंदर ग्रंथ आहे एकनाथी भागवत बरं का, वाचा. भिक्षुगीत असं आलंय, निंदा कशी सहन करावी हे जर शिकायचं असेल तर माणसाने अवश्य एकदा तरी ते भिक्षुगीत वाचावं. एक भिक्षू होता, त्याला लोकांनी खूप त्रास दिला, खूप दुःख दिलं आणि दुःख दिल्यानंतर त्याने ते गीत गायलंय. त्याच्यामध्ये एक पहिला श्लोक असा आहे, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तयेत यत. तो म्हणतो, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारणम आमनंती. तो म्हणतो, जन माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, देव माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, आत्मा माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, ग्रह माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, काल माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, कर्म माझ्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, माझं मनच आहे. विठ्ठल आपल्याला असं वाटतं लोक आपल्याला सुखदुःख देतात, लोक देत नाहीत, आपलं मन देतं. मना करी बंधू 84चा, मन करी बंधू 84चा, म्हणे मन उतरी भाव सिंधू, तुका म्हणे मन उतरी भाव सिंधू, तुका म्हणे मन उतरी भाव
महाराजांनी त्याच्यावर सुंदर ओव्या लिहिल्या. जन तितके पाच भौतिक माझा देही तोचे देख, जनाशी मज सहज ऐक्य उपजे सुख दुःख मनापाशी. नाथ महाराज बोलतात, मन माणसाला दुःख देतं. एका गुरूंनी शिष्याला सांगितलं आपलं मनच माणसाला दुःख देतं. शिष्याने सांगितलं मन नाही देत, लोक आम्हाला दुःख देतात. गुरूंनी विचारलं लोक तुला कसं दुःख देतात सांग, म्हणजे मी तुला सांगतो तुझं मन कसं तुला दुःख देतं. शिष्याने सांगितलं गुरुजी आज सकाळी एका माणसाने मला दुःख दिलं. म्हणजे कसं दुःख दिलं सांग बरं. अहो आम्ही 4-5 लोक बसलो होतो, तो आला सगळ्यांना नमस्कार केला, नेमकं मला सोडून दिलं म्हणे. त्याने मला दुःख दिलं. गुरुजी म्हटले त्याने नाही दुःख दिलं. मग सगळ्यांनी आपला नमस्कार करावा ही तुझ्या मनातली वासना तुला दुःख देते. नाही गुरुजी आणखीन एका माणसाने मला सकाळी खूप दुःख दिलं. म्हणजे कसं दुःख दिलं सांग. त्या माणसाने माझी एका जवळ निंदा केली. ज्याच्याजवळ निंदा केली त्याने मला येऊन सांगितले. मी कधी त्याचं नाव घेत नाही, मी त्याला कधी वाईट बोलत नाही. त्याने माझ्याबद्दल वाईट बोललं, मला आवडलं नाही, मला त्याने दुःख दिलं. गुरुजी म्हटले त्याने नाही तुला दुःख दिलं. मग सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही तुझ्या मनातली वासना तुला दुःख देते. विठ्ठल विठ्ठल. अशी माणसाने वासना ठेवू नये बरं का. सगळ्यांनीच आपल्याला चांगलं म्हणावं. कारण 10 लोक चांगले म्हणणारे असतील तर एक असतोच. आणि देवाने त्याला मुद्दाम तयार केलेला असतो आपण जमिनीवरून चालावं म्हणून. नाही तर आपणही जमिनीवरून चालणार नाही. आपण चांगलं करत राहावं, चांगलं वागत राहावं. पण ज्या लोकांनी प्रभू रामचंद्रांना सोडलं नाही आपल्याला सोडतील का? उलट चांगलं आहे बरं का. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, जो आपली निंदा करतो तो आपलं वैराग्य वाढवतो, आणि जो आपली स्तुती करतो तो आपला अभिमान वाढवतो. विठ्ठल विठ्ठल. ते भिक्षू सांगतात नायम जनो मे सुख दुःख हेतु न देवता. हो काही लोकांचं असं म्हणणं आहे की देव आपल्याला दुःख देतात. हो दुःख झालं माणसाला की मनुष्य कोणाकडे नाही कोणाकडे जातो, आणि गेल्यानंतर मग आहे ते क्षुद्र देवता वगैरे काय, तुम्हाला या देवाची बाधा आहे, तुम्हाला त्या देवाची बाधा आहे. कारण आता दुकानं भरपूर चालू आहेत, फक्त गिऱ्हाईक पाहिजे. परंतु नाथ महाराज असं लिहितात की देवता सुद्धा आपल्याला दुःख देऊ शकत नाही, कारण देवताची कल्पना मनाने केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही लोक असं म्हणतात की ग्रह आम्हाला दुःख देतात. ठीक आहे, ज्योतिषशास्त्र आहे, ग्रहाचा आपल्या शरीरावर मनावर काही परिणाम होतही असेल, पण मन जर माणसाचं शांत असेल, मन जर स्थिर असेल तर कोणताच ग्रह त्याला दुःख देऊ शकत नाही. हे सगळं दुर्बल मनाच्या माणसांच्या करता आहे. तो उपाय असेल, शास्त्रामध्ये त्याला मान्यता असेल, त्याच्याबद्दल मला निंदा करायची नाही. एका ठिकाणी मी कीर्तन घडलेली घटना सांगतोय बरं का. कीर्तन करता गेलेलो होतो. कीर्तन झाल्यानंतर भोजन करायला गेलो बरं का. अक्षय महाराज ज्यांच्या घरी भोजन होतं ते होते ज्योतिषी. गावाचं नाव सांगत नाही कारण ते अजून आहेत. जेवण झाल्यानंतर असे खडे घेऊन आले. म्हटले महाराज हा सचिनला दिलेला आहे, हा अमिताभने नेलेला आहे. घरात सगळे फोटो त्यांचेच होते बरं का. हा अमक्याने नेलेला आहे, हा तमक्याने नेलेला आहे, तुम्हाला एक द्यायचा आहे. मी म्हटलं किंमत किती? म्हटले 50,000. मी म्हटलं मला काही खाडा नको. म्हटले मी तुम्हाला फुकट देणार आहे, तुम्ही आमच्या गावात कीर्तनाला आले म्हणून, आमचा खाडा एवढा घेऊन जा. म्हटलं बाबा तुम्ही म्हटल्याबरोबर तुम्हाला धन्यवाद, पण मला हा खाडा नको. म्हटले का नको? म्हटलं आमचा खाडा पंढरपूरमध्ये आहे. विठ्ठल 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 जे वापरतात त्यांनी वाईट वापरून घेऊ नका बरं का. तुम्ही वापरायचं आहे तो वापरा, तुम्हाला फरक वाटतो ना, काय हरकत नाही. ज्याचं त्याचं मनाचं चिंतन आहे. पण नाथ महाराज सांगतात ग्रहाचा ग्रह मन जाण. सगळ्या ग्रहाचा ग्रह मन आहे. लौकिक ग्रह या शरीरालाच पीडा करतील, एका जन्मापुरती पीडा करतील, पण मन नावाचा ग्रह जन्मोजन्मी न सोडी.
असे नाथ महाराजांचे शब्द आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते मन आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मन प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न सिद्धीचे कारण, मोक्ष तव बंधन, सुख समाधान इच्छा. स्थिर झालं की माणसाचा परमार्थ संपला. आणि मन स्थिर होणं फार अवघड आहे बरं का. माणसाला जो आनंद होतो तो मनाच्या स्थिरतेमुळे होतो बरं का. आनंद हे जीवाचं स्वरूपच आहे. परंतु एखादी वस्तू घेण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली की मन चंचल होतं. चंचल वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. ती वस्तू मिळाली तेवढ्यापुरतं मन स्थिर होतं. स्थिर मनात आत्मानंदाचं भान होतं. माणसाला असं वाटतं त्या वस्तूमुळेच मला आनंद झाला. आनंद हा वस्तूचा नसतो, स्थिर झालेल्या मनामुळे आपलाच आनंद अभिव्यक्त झालेला असतो. उदाहरणार्थ मला गाडी घ्यायची मन अस्थिर झालं. जोपर्यंत गाडी घेत नाही तोपर्यंत सुख नाही. गाडी घेतली की स्थिर होतं मन, आनंद वाटतो. आनंद जो झालेला आहे तो त्या ठिकाणी गाडीपासून झालेला नसतो, मन स्थिर झाल्यामुळे झालेला असतो. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये सगळ्यात दुःखी मनुष्य कोण? ज्याचं मन अस्थिर आहे, खाली आहे, तो सगळ्यात जगातला दुःखी मनुष्य. मन स्थिर करणं फार अवघड आहे बरं का. मन स्थिर करण्याकरता सगळ्यांनी हात टेकले. अर्जुनाने गीतेमध्ये भगवान परमात्म्याला या मनासंबंधी गारानं सांगितलंय. काय गारानं सांगितलं? हो, संगीत महोत्सव आहे म्हणून संगीतात श्लोक म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. देश चंचलम हि मन कृष्ण. हे देवा, हे मन फार चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे. या मनाला कसं जिंकायचं देवा? अर्जुनाने गारानं सांगितलंय, आपलं जाऊ द्या, भगवान परमात्मा जवळ आहेत अर्जुनाच्या. हो, ज्ञानोबारांनी किती सुंदर भाष्य केलंय त्याच्यावर. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल, का राहे म्हणतलिया राहील महावातू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी, धैर्येसी हातो फळी घालवणी असे. जे विवेका ते भुलवी संतोषाते चाड लावी, वैशिजे तरी हिंडवी दाही दिशा. विठ्ठल विठ्ठल. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. हे बुद्धी ते सळी, त्या बुद्धीला सळतं. बुद्धी जर म्हटली आपल्याला आज कीर्तनाला जायचंय,
ते म्हणतं रोज रोजच काय जायचंय, उद्या जाऊ. आजची मालिका चांगली आहे तेवढी पाहून जाऊ. बुद्धी ते सळी, निश्चयाती टाळी. एखादा निश्चय केला मन हाणून पाडतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल. माकडाला कधी समाधी लागेल का? माणसाला लागत नाही तर माकडाला कुठून लागणार आहे? हो, तुम्ही म्हणाल आम्हाला कीर्तनात लागते, ती वेगळी समाधी आहे बरं का. शांत बसणं माणसाला सुद्धा जमत नाही बरं का. हात तरी हलविल मनुष्य, पाय तरी हलविल, काहीच नसलं तर खालचे सतरंजीचे धागे तरी उपसत राहील. हो, चैतन्य महाराज सांगत असतात, म्हणजे सप्ताह झाला की आम्हाला सतरंज्या बदलाव्या लागतात. चंचल मन आहे, बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा. काय काय करीतोय मना, काय काय करीतोय मना, काय करीतोय मना, करी नाही ते नारायण, करी नाही ते नारायण, करी नाही ते नारायण, करी नाही ते नारायण. करुण ताच करी विभंजना, करुण ताच करी विभंजना, करुणयाची करी विभंजना, करुणयाची करी विभंजना. देव पतना धरिले, बोला पतना धरिले, देव पतना धरिले, भलतिया सब भावे सैराट, भलतिया सब भावे सैराट, भलतिया सैराट शब्द वापरलाय त्यावेळेस सुद्धा तुकाराम महाराजांनी. त्याच्यावरून मला परत दुसरं प्रमाण आठवलं. हो, साधू संतांनी पांगळ्याचं रूपक केलंय. तेव्हा आम्ही सगळे पांगळे झालो, आम्ही सगळे आंधळे झालो. आंधळे पांगळे म्हणजे देवळा बाहेरचे नाही घ्यायचे बरं का. आपण सगळेच आंधळे आणि पांगळे. आपण सगळे पांगळे का? पांगळा जो मनुष्य असतो तो पराधीन असतो. एखादा पांगळा मनुष्य आहे, त्याला जर कीर्तनाला यायचं असेल तर तो म्हणतो, अरे बाबा मला खांद्यावर घेऊन चल. मग तो जो खांद्यावर घेऊन येतो त्याच्या इच्छेनुसार तो कीर्तनाला घेऊन जातो बरं का. त्याची जर इच्छा असेल कीर्तनाला नाही न्यायचं, दुसरीकडेच कुठेतरी न्यायचं. याची इच्छा आहे कीर्तनाला जायची, पण ज्याच्या खांद्यावर बसला तो दुसरीकडेच घेऊन जातो. तसं पांगळ्यामध्ये वर्णन केलंय. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. हे पिता कुंभकाठी कुंट दरडी न पाये, हे पिता कुंभकाठी कुंट दरडी न पाये. आधार नाही कोणी मज बापना माये, दाते हो दान करा जाते पंढरपुरा, त्या
विचार चाललाय, आपली प्रस्तावना बरीच लांबली. असं हे मन विचित्र आहे, दुःख देणार आहे, लवकर त्या ठिकाणी स्थिर होत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात ते निवांत राहू शकतं. माझं मन निवांत राहिलं. कशाने राहिलं? अभंगाचं पहिलं तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले 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 तुमचे चरण निवांत राहिले देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली भूमिका घेतलेली आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचं मन चंचल आहे का स्थिर आहे? अखंड समाधिगण. मग ज्ञानेश्वर महाराज ज्या अर्थी माझं मन स्थिर झालं असं म्हणतात, हे त्यांच्या मनाकरता नाही, आपलं मन कशाने स्थिर करायचं हे सांगायचंय म्हणून भूमिका आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या अभंगाचं चिंतन करत असताना भूमिका लक्षात घेऊन चिंतन करायचं. भूमिका जर लक्षात आली नाही तर अर्थाचा अनर्थ होण्याची सुद्धा शक्यता आहे. बरेच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढं संतांचं प्रमाण पाठ करून ठेवतात. एखाद्याला जर म्हटलं हो चला वारीला, आलो असतो पण तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ठाई चवई सोनी, एका जागेवर बसून परमार्थ करा. म्हणजे भूमिका लक्षात ठेवली नाही, आपल्याला अनुकूलता पाहिजे. हो, काही काही मंडळी असे असतात, वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, काही काही मंडळी परमार्थाच्या नावाखाली निष्क्रिय होतात. परमार्थामध्ये सगळ्यात मोठा धोका आहे निष्क्रिय होण्याचा प्रकार. परमार्थामध्ये नैष्कर्म्य दशा प्राप्त करून घ्यायला सांगितली, निष्क्रियता नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखादी व्यक्ती अशी असते की त्या ठिकाणी कामधाम काहीच करत नाही, व्यापार व्यवहार नाही, शेती उद्योग नाही, काहीच नाही, आणि भजनही नाही. त्यांना जर विचारलं काहीच करत नाही तुमचं कसं काय चालणार, ते म्हणतात तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले ठेविले अनंते तैशीची राहावे. याच्याकरता लिहून ठेवलं का आळशी होण्याकरता नाही. भूमिका लक्षात घ्या. तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास. खूप प्रयत्न करा, आणि खूप प्रयत्न करून जर यश आलं नाही तर मग ठेविले अनंते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे आपण करू शकतो ते माणसाने देवावर टाकायचं नाही.
हो, एक 3री-4थीतला मुलगा, त्याला प्रश्न आला होता, भारताची राजधानी कोणती? चुकीचं लिहिलं मुंबई. मित्रांना विचारलं तू काय लिहिलं? सगळ्यांनी सांगितलं आम्ही दिल्ली लिहिलं. लक्षात आलं आपलं चुकलं. लगेच हनुमंताच्या मंदिरात गेला, म्हटलं हनुमंता भारताची राजधानी मुंबई होऊ दे ना. होईल का? होणार नाही. त्याच्याकरता त्याने अभ्यास करणं हीच त्याची पूजा आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा आपला अनुभव सांगतात, कोणत्या भूमिकेवरून सांगतात हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी हा जो अनुभव सांगितलाय थोडासा गोपीच्या भूमिकेतून सांगितला. कारण सरळ सरळ पहिलं चरण जर वाचलं तर काहीच लक्षात येत नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुला गे माये. काय लक्षात आलं? कोणी चरण पाहिले? कोणाचे चरण पाहिले? चरण पाहिल्यानंतर मन स्थिर का झालं? कसं झालं? आणि प्राण त्याग करण्याचा प्रसंग का आला? ह्या सगळ्या गोष्टी कळण्याकरता पहिली अभंगाची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संतांचे अनेक भावातून अभंग आहेत. काही दास्य भावातून अभंग आहेत, काही सख्य भावातून अभंग आहेत, काही वात्सल्य भावातून अभंग आहेत, तर काही अभंग जे आहेत ते मधुर भावातून आहेत. मधुर भाव म्हणजे भगवान परमात्मा आपला पती आणि आपण भगवंताची पत्नी, किंवा भगवान परमात्मा परमप्रेमास्पद आणि आपण भगवंतावर प्रेम करणारे, या भावातून काही अभंग लिहिलेले आहेत. विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांचे बहुतेक अभंग हे मधुर भावातले आहेत. विठ्ठल विठ्ठल. सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला, म्हणून काळा दादुला माझा पाचारी गे माये, म्हणून काळा दादुला माझा पाचारी गे माये. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, नवाळी मज झाली दिवाळी, नवाळी मज. मधुर भाव म्हणजे गोपींचा भाव. भक्ती म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नारद महर्षींनी कोणाचं नाव घेतलं? यथा व्रज गोपिकानाम. आपण नेहमी ऐकतो कबीर महाराजांचं. कबीर महाराजांना लोक भक्त भक्त असं म्हणायला लागले. कबीर महाराज म्हटले मला तुम्ही भक्त म्हणताय ना, अजून तुम्ही खरे भक्त पाहिलेच नाही. कबीरा कबीरा क्या कहे जाओ जमुना जी के तीर, एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीर महाराज म्हणतात भक्ती करावी, प्रेम करावं तर त्या गोपिकांनी करावं. काय त्यांचं विशेष होतं? एकदा अर्जुनाने भगवंताला विचारलं, देवा आम्ही तुमच्या जवळ राहतो, आम्ही तुमची सेवा करतो, मी नामस्मरण करतो, तुम्ही सारखं त्या गोपींचं नाव माझ्यासमोर का काढता? तेव्हा भगवंताने एक श्लोक त्या ठिकाणी म्हटलाय, निजांगमपिया गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम नमे परम किंचित निगूढ प्रेम भाजनम. अर्जुना, गोपी स्वतःच्या शरीराला स्वतःचं शरीर समजत नाही, कृष्णाचं शरीर समजतात. आणि म्हणून आंघोळ करतात, स्नान करतात. कृष्णाचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून त्यांचं स्नान सुद्धा भक्तीमध्ये जमा होतं. जेवण करताना अशी भावना करतात हे देवाचं शरीर आहे, चांगलं राहिलं पाहिजे म्हणून चांगलं खाल्लं पाहिजे. चांगलं खाता खाता असं चिंतन करून खातात म्हणून त्यांचं जेवण सुद्धा भक्तीमध्ये जमा होतं. कपडे घालत असताना अशी भावना करतात. त्या गोपींच्या कपड्यांचं आणि शृंगाराचं वर्णन शुकाचार्यांनी केलंय. एका पानात नाही, 4-4 पानं शुकाचार्य गोपींनी काय काय घातलं होतं, कसे कपडे घातले होते, कोणते अलंकार घातले होते, तोंडाला काय लावलं होतं, गालाला काय, ह्याचं वर्णन शुकाचार्यांनी केलंय. आता शुकाचार्यांसारखे महात्मे संन्यासी
त्यांनी गोपिकांच्या शृंगाराचं वर्णन करावं कितपत योग्य वाटतं? नीट जर कळलं नाही तर लोकांचा अर्थाचा अनर्थ होतो. भागवत सुद्धा शृंगारी काय असं लोकांना वाटायला लागतं. पण संतांनी त्याचं रहस्य ओळखलं बरं का. ज्ञानोबांनी शुकाचार्यांचं वर्णन केलंय. विठ्ठल विठ्ठल विषय जिनोनी जन्मले ते शुकादिक दादुले विषय वानिताची झाले भाट तयाचे. ज्ञानोबराय म्हणतात, विषय जिनोनी जन्मले जे शुकादिक दादुले विषय वानिताची झाले भाट तयांचे. त्यांच्या विषयांचं वर्णन शुकाचार्यांनी केलं, कारण त्यांचे विषय हे विषय नव्हते, भक्ती होती. त्या नटत होत्या, थटत होत्या, पण याच्याकरता नटत होत्या की भगवंताने आम्हाला पाहिलं तर भगवंताला आनंद होईल, म्हणून त्यांचं नटणं भक्तीत जमा झालं. कारण देवा करता होतं. आपली पूजा भक्तीत जमा होईल की नाही काही सांगता येत नाही, कारण अहंकारा करता असते. विठ्ठल विठ्ठल एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एका विषय तो सकळांचा हरी, एका विषय तो सकळांचा हरी. त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो, कीर्ती गायली पुराणांतरी वो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो. गायली पुराणांतरी हो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. आपण ते करीती नवल, आपण ते करीती नवल, आपण ते करीती नवल, आपण ते करीती तुकोबारांनी त्यांचं वर्णन केलंय. म्हणून गोपी भाव हा संतांचा आवडता भाव आहे. आजचा जो अभंग आहे हा गोपीच्या भूमिकेतला अभंग आहे. आता या अभंगाची थोडीशी भूमिका तुम्हाला सांगतो, अभंगातलं रूपक तुम्हाला सांगतो, कारण रूपक कळल्याशिवाय याच्यातलं अध्यात्म तुम्हाला कळणार नाही. पहिल्या चरणाचा अर्थच लागत नाही रूपक कळल्याशिवाय. अनेक रूपक आहेत. घोंगडीचं रूपक, आंधळ्याचं रूपक, पांगळ्याचं रूपक, वासुदेवाचं रूपक. आता मी म्हणत नाही, वेळ कमी आहे. काही रूपक कूट असतात, काही रूपक सोपी असतात. भक्तीचं रूपक सांगायचं असेल तर संत सोपं करून सांगतात, आणि ज्ञानाचं रूपक जर सांगायचं असेल तर थोडंसं अवघड करून सांगतात. कारण भक्तीचे सगळे अधिकारी आहेत, पण ज्ञानाचे काही विशिष्ट श्रोते अधिकारी आहेत. म्हणून ज्ञानाचं रूपक सांगायचं असेल तर मुक्ताबाई सांगतात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवोलावो झाला, वांझे पुत्र प्रसवला. आणखी नामदेवरायांचं एक रूपक आहे, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरून गेले, 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हत्ती, आम्ही लटके ना बोलो, वर्तमान खोटे आम्ही लटके ना बोलो, वर्तमान खोटे आम्ही लटके ना बोलो, वर्तमान खोटे आम्ही लटके ना बोलो. मुंगी कधी उडते का? तुमच्याकडे मुंग्या उडतात का? बरं जाऊ दे, एखादी मुंगी पावसाळ्यात काही काही मुंग्यांना पंख फुटतात, उडतात. मुंगी कधी आकाशात उडू शकते का? बरं उडाली एखादी मुंगी, आकाशातल्या सूर्याला गिळू शकते का? मग सूर्य कोणता, आकाश कोणतं,
मुंगी कोणती याच्याकरता मुक्ताबाईंची भूमिका लक्षात आली पाहिजे. ही अजातवादातली भूमिका आहे. मुंगी म्हणजे माया. परमात्मा स्वरूपावर माया निर्माण झाली, जगत निर्माण झाली. मुक्ताबाई म्हणतात हे सगळं खोटं आहे, कारण परमात्माच आहे, जगत नाहीच. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी आहे. आजच्या अभंगामध्ये सुद्धा असंच रूपक केलेलं आहे. एक पंढरपूरमध्ये राहणारी गोपी आहे. भगवंताच्या विषयी तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. पंढरपूरमध्ये राहते. थोडीशी त्या ठिकाणी वय वाढलं, विवाह योग्य ती झाली. झाल्यानंतर जरी भगवंताच्या विषयी भक्ती होती, प्रेम होती, तरी एक लोकाचार असतो, लौकिक व्यवहार असतो. व्यवहारामध्ये लोक आपल्याला व्यवहाराला सोडून वागू देत नाहीत. म्हणून सगळे लोक म्हणायला लागले आता तो विवाह केला पाहिजे. पण ती अशी म्हणायची मला विवाह करायची गरज नाही, मी आपलं भगवंताचं चिंतन करणार, भगवानच माझा पती. विठ्ठल विठ्ठल लोक असं जमू देतात का? लोक त्या बाबतीत फार हुशार आहेत. आपण सारिखे खरी ती तत्काळ. सगळ्यांना वाटतं आपल्यासारखं झालं पाहिजे, आणि ते राहणं तसं तेवढं सोपं सुद्धा नाही. फार क्वचित पुरुष असतात की जे त्या योग्यतेचे असतात, अधिकाराचे असतात. आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज होते. ते वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि बंकट स्वामी महाराज या सगळ्यांना घेऊन पुण्यात राहायचे. जोग महाराज हे पहिलवान होते. त्यांच्याकडे असे बदामाचे पोते भरलेले असायचे, काजूचे पोते भरलेले असायचे. मामासाहेब दांडेकर, बंकट स्वामी गेले, दर्शन घेतलं की असा मुठभर बदाम घ्यायचे, हातात द्यायचे आणि सांगायचे मन मी ब्रह्मचारी राहील, खा बदाम. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर पुण्याच्या SP कॉलेजमध्ये प्राचार्य होते. एका माणसाला असं वाटलं आपली कन्या जी आहे ती मामांनाच द्यावी. गोरेपान होते, सुंदर होते, नावलौकिक होता, राष्ट्रपती त्यांचं ऐकत होते. पण आता मामा तर ऐकणार नाहीत, म्हणून मामासाहेबांच्याकडे गेला आणि मामांना म्हटला की काल मला स्वप्न पडलं, स्वप्नात पांडुरंग परमात्मा आला. म्हणजे काय सांगितलं पांडुरंगाने? पांडुरंगाने असं सांगितलं की तुझी मुलगी दांडेकरांना दे म्हणून. मामा म्हटले काय चांगली गोष्ट आहे, तुमच्या स्वप्नात पांडुरंग आले आणि त्यांनी तुमची मुलगी मला द्यायला सांगितली. पण ज्या अर्थी तुमच्या स्वप्नात आले त्या अर्थी माझ्याही स्वप्नात पांडुरंग येईलच आणि मला सांगेलच. पण एक लक्षात ठेवा, पांडुरंगाने सांगितलं तरी करणार नाही. विठ्ठल 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 त्यागी बातमी होती. रेक्टर असताना मुलं विचारायची. एकदा पेपरमध्ये बातमी आली, एका माणसाने 2 लग्न केली. मुलं आली आणि मामांना म्हणायला लागली का हो मामा, पहिलं पत्नी असताना लोक दुसरं लग्न का करतात? मामा हसले, म्हटले पहिलंच का करतात मला समजत नाही, तुम्ही दुसरं काय विचारता म्हणे मला. विनोदाचा वाग सोडून द्या. त्या अधिकाराची काही मंडळी असतात. ती गोपी होती पण लोकांनी तिला जमू दिलं नाही, आग्रहाने विवाह करायला लागला. विवाह झाला आणि मग ती त्या ठिकाणी आपल्या पतीच्या घरी गेली. पतीच्या घरी गेल्यानंतर पूर्वीचा काळ सासूरवास होता त्यावेळेस बरं का, आता तो काळ राहिलेला नाही. तिला सासूरवास होऊ लागला. सासू जाच करू लागली, सासरा जाच करू लागला. ते दुःख तिला काही सहन होईना. माहेरची आठवण यायची, पण माहेरहून काही निरोप येत नाही. जिथे जाईल तिथे भगवंताला नवस करायची, सायास करायची. माझं हे दुःख कधी संपेल असं तिला मनोमन वाटायचं. शेवटी निराश झाली, हताश झाली. माहेरहूनही काही निरोप येत नाही, दुःख संपत नाही, असं वाटायला लागलं मग आता हे शरीरच नको. आणि मग त्यावेळेस माहेरला निरोप गेला. माहेरवरून भगवान परमात्म्याने तिच्या आईला पाठवलं तिला आणण्याकरता. आई आली, आईला आलिंगन दिलं आणि मग आईला पाहिल्यानंतर तिच्या मुखात जे शब्द आले, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपुला गे माये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हे झालं रूपक. याच्यामध्ये अध्यात्म आहे ते ऐका. ही गोपी कोण आहे?
ही आई कोणती आहे, माहेर कोणता आहे, याच्यामध्ये सगळं अध्यात्म आहे बरं का. साधू संतांना अध्यात्म सांगायचं असतं त्यावेळेस असं काहीतरी रूपक करून सांगत असतात. सांगायचंय अध्यात्म पण जातेच्या रूपाने सांगितलं. सुंदर माझे जाते गे फिरे कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला. पुढं अध्यात्म सांगितलं. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावणी पाची बोटे गे तू येरे बा विठ्ठला. गोपी म्हणजे जीव आहे. तुम्ही आम्ही सगळेच गोपी आहोत. आपलं सगळ्यांचं माहेर आहे परमात्मा. परमात्मा आपलं मूळ आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन हा. परंतु जीवाने आपलं माहेर सोडलं, सच्चिदानंद रूपता सोडली आणि जीव जीव दशेला आला म्हणजे त्याचं लग्न लागलं. विठ्ठल विठ्ठल इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन मारत. भगवान परमात्मा सांगतात आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परियशी, जे अहंकार तनुशी वालभ पडले तेथ इच्छा ही कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली मग द्वेषेशी मांडिली वराडीक. जीव जो आहे ब्रह्मस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, परंतु त्याने देहाशी तादात्म्य केलं. जीवदशेत आला म्हणजे त्याचं लग्न झालं. आणि मग जीवदशेत आल्यानंतर सासूरवास सुरू होतो. पहिली सासू त्रास द्यायला लागते. कोणती सासू? कल्पनेची सासू हिचा बहुत तिचा तुटा वाजवा. सासू हिचा बहुत तिचा तो, कल्पनेची सासू हिचा बहुत तिचा, कल्पनेची सासू हिचा बहुत तिचा तो. द्वैतभाव केवळी बाई ब्रह्मपदी नाचू, ब्रह्मपदी नाचू. द्वैतभाव केवळी बाई ब्रह्मपदी नाचू, ब्रह्मपदी नाचू. रमाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, कलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, कलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, कलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. जीवाला त्रास देणारी सासू म्हणजे कल्पना. कल्पना म्हणजे इथं बसल्यापैकी कोणी कल्पना नाही बरं का. ही कल्पना ब्रह्मचार्याच्या सुद्धा मागे लागलेली आहे. जीव ज्या काही कल्पना करतो त्याच्यामुळे दुःखी होतो, किंबहुना जीव जीव का झाला. नाथ महाराज सांगतात कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. मन मन म्हणजे तरी काय आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. कल्पना किती विचित्र आहे. माणसाला मारू शकते कल्पना बरं का. नाथ महाराजांनी उदाहरण दिलंय. चैतन्य महाराज नेहमी ते उदाहरण सांगत असतात. एका झाडाखाली दोन मित्र बसले होते. एक झोपलेला होता आणि एक जागा होता. झोपलेला जो होता तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झाला. त्याला पाठीला काहीतरी टोचल्यासारखं झालं. काय टोचलंय म्हणून झोपेतच असताना त्याने जो जागा होता त्याला सांगितलं, मित्रा मला झोपायचंय, काहीतरी टोचलंय बघ माझ्या पाठीला काय टोचलं. जो जागा होता त्याने पाहिलं एक काळा साप त्याला दंश करून चाललेला होता. पण तो म्हटला आता जर याला साप चावला सांगितला, विषारी आहे बिनविषारी आहे असाच मरून जाईल, म्हणून असं काढल्यासारखं केलं आणि म्हटले मित्रा काही नाही, काटा मोडला होता तो मी काढला, तुम्ही असं करू नका बरं का कोणाला. तो साप विषारी नव्हता. त्या माणसाला काहीच झालं नाही. दोघे पुन्हा घरी गेले. 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर परत दोघे त्या झाडाखाली बसले. बसल्यानंतर जो जागा होता त्याने विषय काढला. तुला आठवतंय का 6 महिन्यापूर्वी तर तू झोपला होता. म्हटलं झोपलो होतो. तुला आठवतंय का तुला काटा मोडला होता. म्हटलं हा पाठीत काटा मोडला होता तो काढला होता. 6 महिन्यांनी सांगितलं काटा नव्हता, तो साप होता. साप होता म्हटलं की ते तोंडाला फेस आला. विठ्ठल 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 विठ्ठल. कल्पना. म्हणून कल्पनेची सासू. त्याच्यानंतर सासरा त्रास देतो, अहंकार नावाचा सासरा. त्याच्यानंतर ननंद त्रास देते, आशा नावाची ननंद. जीवाला दुःख भोगायला लागतं आणि मग जीव त्रासतो. देवाला प्रार्थना करतो, कागा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता.
भगवंता आपले सत्ता स्वाधीनता आपले सत्ता स्वाधीनता नाही सुरवासी मग केले भगवंता आपली सत्ता स्वाधीनता नाही आपली सत्ता स्वाधीनता सुरवासी मग केले भगवंता जीवाला सासुरास व्हायला लागला, दुःख व्हायला लागलं की देवाकडे जातो, देवाची प्रार्थना करतो. त्याला हा संसार नकोसा वाटतो. ही जीवाची गोष्ट आहे बरं का. संसार नावाचा पती मला नको, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हो, मोडकेशे घर तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही. मोडकं घर म्हणजे मृत्यू लोकातले भोग, तुटकं छप्पर म्हणजे स्वर्गातले भोग. आणि देवाला जर देवघर नसेल, भक्ती नसेल, तर मला संसार रूपी पती नको. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही, एकनाथ महाराज सांगतात. जोंधळ्याची भाकर म्हणजे सुख, आंबाड्याची भाजी म्हणजे दुःख, आणि तेलाची धार म्हणजे भक्तिप्रेम. भक्तिप्रेम जर असेल तर आंबाड्याची भाजी खातो मनुष्य बरं का. दुःख असू दे जीवनामध्ये, पण भक्ती जर असेल तर मनुष्य सहन करतो. पण या संसार नावाच्या पतीकडे हे नाही. फाटकेशे लुगडे, तुटकीशी चोळी, शिवायला दोरा नाही. फाटकं लुगडं म्हणजे स्थूल शरीर, तुटकी चोळी म्हणजे याच्या आत असलेलं सूक्ष्म शरीर. शिवायला दोरा नाही म्हणजे हे एकत्र राहतच नाही, स्थूल शरीराला सोडून सारखं सूक्ष्म शरीर जातं. म्हणून दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. तुम्हाला भारूड आवडतं ना, मग नाथ महाराजांनी भारूड रचलं, भारुडातून अध्यात्म सांगितलं. तुम्हाला जागरण गोंधळ आवडतो का, संतांनी जागरण गोंधळ रचला, पण त्याच्यातून अध्यात्म सांगितलं. ती जीवरूपी गोपी दुःख व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला की मग देवाकडे जाते, नवसायास करते बरं का. खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू. खंडेराया सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगावा येईल तुला. 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 सासरा माझा गावी गेला, माझा गावी गेला, इकडेच खपवी त्याला, भवानी आई रोडगावा येईल तुला. रोडगावा येईल तुला, भवानी आई रोडगावा येईल तुला. रोडगावा येईल तुला, भवानी आई रोडगावा येईल तुला. काय भारुड लिहिलं नाथ महाराजांनी. असं अध्यात्म टाकले. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. सासरा म्हणजे अहंकार नावाचा सासरा, आणि भवानी आहे म्हणजे पांडुरंग परमात्मा. हो, सासू माझी जाच करती म्हणजे कल्पना नावाची सासू. लवकर निर्दाळी तिला, नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. नंदेचं कार्ट म्हणजे रजोगुणाची त्या ठिकाणी वृत्ती असलेली काम नावाची वृत्ती, क्रोध नावाची वृत्ती. या सगळ्या वृत्ती आपल्या जीवनातून जाव्यात म्हणून ती जीव नावाची गोपी देवाला प्रार्थना करते. पण तरी सुद्धा भगवान परमात्मा प्रसन्न होत नाहीत, तरी सुद्धा दुःख जात नाही. मग कधी कधी भक्ताला सुद्धा हा देह नकोसा वाटायला लागतो. जर भगवान परमात्मा भेटत नाही, जर दुःख जात नाही, तर हा देह तरी ठेवून काय करायचं. काय देह घालू करवती कर्मणी.
तुकाराम महाराजांना सुद्धा असं वाटलं. आणि ज्यावेळेस जीवाला असं वाटायला लागतं, भक्ताला असं वाटायला लागतं, भजन करून ज्यावेळेस भक्त निराश होतो, थकतो, त्यावेळेस देवाची कृपा येते. आणि कृपा देवाची झाली की मग देव एकतर स्वतः दर्शन देतात, नाहीतर संतांना पाठवतात. संत ही आई आहे. ती आई त्या ठिकाणी पंढरपुराहून आली, संतांचं चरण पाहिलं, संतांचा उपदेश ऐकला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे श्री निवृत्तीनाथ महाराज मला भेटले, त्यांचा उपदेश ऐकला आणि मग काय स्थिती झाली. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. मग आता तुम्ही काय करणार? असे धनीवरी आपुले माहेरी, आपुले माहेरी. असे न धनीवरी आपुले माहेरी, असे न धनीवरी आपुले माहेरी, असे न धनीवरी आपुले माहेरी, असे न धनीवरी आपुले माहेरी. मग तो श्री हरी गीती गायन गे माय, 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 तो श्री हरी गीती गायन गे माय, मग तो श्री हरी गीती गायन गे माय, मग तो श्री हरी गीती गायन गे माय, मग तो श्री हरी गीती गायन गे माय. असे धनीवारी आपुले माहेरी, 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 असे धनीवारी आपुले आता भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला, संतांनी उपदेश केला आणि भगवंताचा स्वरूप साक्षात्कार झाला. सगुण साक्षात्कार, निर्गुण साक्षात्कार हेच आपलं माहेर आहे बरं का. माहेर कशाला म्हणतात? जे आपलं मूळ स्वरूप असतं त्याला म्हणायचं माहेर. आपण जिथून आलो ते आपलं माहेर. आणि आपण आलो कुठून? ममई वंशो जीवलोके. परमात्मा स्वरूप हे आपलं सगळ्यांचं माहेर आहे. पांडुरंग परमात्मा हे आपलं सगळ्यांचं माहेर आहे. माहेराला गेल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही, तसं जीव परमात्म्याकडे गेल्याशिवाय खरा आनंद नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता मी काय करणार? माझ्या स्वरूपामध्ये राहणार किंवा परमात्म्याच्या भक्तिचिंतनामध्ये राहणार. असे न धनीवरी आपुले माहेरी. मग काय करणार? मग तो श्रीहरी गीती गायी गे माई. याला संतांनी पंचम पुरुषार्थ असं म्हटलंय बरं का. 4 पुरुषार्थ वेदांत शास्त्राने सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ सांगितला, पण आमच्या वारकरी संप्रदायातील साधू संतांनी पंचम पुरुषार्थ सांगितला, तो म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. आपणची होई जे ब्रह्म, सारी जे कृत्याचे काम, मग कीजे का निश्चिम सेवा तयाची. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. देव स्वरूप झाला, भगवत स्वरूप झाला, तरी जो भजन करतो तो ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीवाला भक्त देवाला जास्त आवडतो. विठ्ठल विठ्ठल. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांची माऊली, पण म्हणतात माझे जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. कारण माहेर आहे. हो, संतांनी वर्णन केले पंढरपूर. पंढरी हे माझे माहेर साजन,
माझे माहेर पंढरी विवरेचा तीर आहे विवरेचा तीर. बोला माझे माहेर पंढरीय माझे माहेर पंढरीय आहे विवरेचा तीर आहे विवरेचा तीर. माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा करीत असे पापभंगा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरीय आहे विवरेचा तीर आहे विवरेचा तीर. पुंडलिक आहे बंधू असं माझं माहेर आहे. असे न धनिवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाई नगे माये. कसं गाणार सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण बापर सकळही गोत माझे पंढरीसी जाण 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 सकळही गोत माझे पंढरीसी जाण. कुमादेवी वरू विठ्ठलाची आण असन धनी वारी आपुले माहेरी असल धनी वारी आपुले माहेरी. कुमादेवी वरू विठ्ठलाची आण विठ्ठलाची आण असन धनी वारी आपुले माहेरी असन धनी वारी आपुले माहेरी. भगत श्रीहरी गीती गाई नगे माय मगतो श्रीहरी मगतो श्रीहरी श्रीहरी गीत गाई नगे माय गीत मगतो श्रीहरी मगतो 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 श्री
गीती गाईन गे माये. म्हणून आपण सुद्धा तर 2 तासामध्ये काय काय सांगितलं सगळं लक्षात राहील सांगता येत नाही. लक्षात राहिलेलं सगळंच आपल्याला आचरणात येईल सांगता येत नाही. पण इथं केलेलं भजन मात्र निश्चित आपल्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी कीर्तन संपलेलं आहे. हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई टाळ्या ऐकू आल्या पण आवाज नाही ऐकू आला. सगळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.